प्रेज द लॉर्ड. खरोखर आज परत एक बार या मननासाठी आपण एकत्र झालो असताना यहस्केल संदेष्टा यावेळेस हे जे वचन आहे तो वचन देत आहे आणि ते वचन देत असताना यहस्केल संदेष्टा यरुशलेम आणि त्याचप्रमाणे यहुदा प्रांत याच्यासाठी ते दिलेलं वचन आहे. आणि हे वचन काही परक्या लोकांसाठी आहे वाटतं का तुम्हाला? हे शत्रूंसाठी वचन आहे का? निश्चितच नाही. परकी लोकांसाठी वचन आहे का? निश्चितच नाही. हे वचन आपल्या स्वतःच्या इस्रायली लोकांसाठी, यहुदी लोकांसाठी दिलेलं हे वचन आहे की त्या लोकांनी कशा प्रकारे परमेश्वराचा त्याग केलेला आहे आणि त्यामुळे कोणकोणत्या गोष्टी करत त्यांनी परमेश्वराचा त्याग केलेला आहे त्या गोष्टीचा सर्व त्यांनी इथे झाडा घेतलेला आहे, जो यहस्केल संदेशाद्वारे परमेश्वराचं वचन लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि त्या सर्व गोष्टीमुळे परमेश्वर त्या राष्ट्रावर कोणत्या प्रकारे क्रोध ओतणार आहे. नंबर 2, क्रोध ओतत असताना त्याला अपेक्षा होती की कोणीतरी मध्ये उभा राहील, मध्यस्थ उभा राहील आणि तो या लोकांसाठी मध्यस्थी करेल. यामुळे माझा क्रोध काही समयासाठी मी थांबवल. परंतु 30व्या वचनामध्ये यहस्केल संदेशाच्या ह्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातली कोणी तट बांधील, कोणी मत समोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय याची मी वाट बघितली, पण मला कोणीही आढळला नाही. कोणीही आढळला नाही. आणि फार महत्वाची गोष्ट आहे की या दिवसामध्ये परमेश्वर वाट बघतो, परंतु परमेश्वराला या गोष्टीची जाणीव आहे की राष्ट्र असो, समाज असो, मंडळी असो किंवा एखादा घर असो, त्याच्यापैकी निदान एक व्यक्ती तरी, निदान कोणीतरी एक व्यक्ती तरी उभा राहावा आणि त्यांनी घरासाठी, मंडळीसाठी, समाजासाठी किंवा राष्ट्रासाठी देवाच्या रदबदली करावी, मध्यस्थी करावी. आणि ते केलं तर कशा प्रकारे देव त्यांचा बचाव देखील करेल, देव त्याची प्रार्थना देखील ऐकेल. क्रोध तर हा निश्चितच, पाप जिथे आहे, जिथे पाप आहे, जिथे पतन आहे तिथे क्रोध उतरणार. परंतु त्यांना काही समयापर्यंत, जोपर्यंत ते पश्चाताप करत नाही, त्यांची हे सर्व जे काय त्यांच्यावर येणारी पीडा आहे त्यापासून त्यांना सुटका मिळणार आहे. आणि आज आपण जेव्हा हे वचन ऐकत आहोत, ते वचन ऐकत असताना आपलं परत एक बार आपली दृष्टी आपण इस्रायलाकडे लावत आहोत. तर आपल्याला माहिती आहे की आता 3रं महायुद्ध एकदम ताराशी येऊन ठेपलेलं आहे आणि इराणने इस्रायलवर अटॅक केलेला आहे. इस्रायल आता म्हणतो 1000च्या पेक्षा जास्त मिसाईल्स त्याच्यावर सोडण्यात आलेले आहे. आणि त्याला पॉवरसोनिक मिसाईल म्हणतात, जे साधे मिसाईल नाही. ते मिसाईल इस्रायलवर दागले जात असताना, छोटस इस्रायल आहे. मी हर्ष बरोबर डिस्कस करत होतो आणि हर्षला म्हटलं, हर्ष बघ बरं इस्रायलची पॉप्युलेशन किती दिसते. ओजस किती दिसली पॉप्युलेशन इस्रायलची? इस्रायलची पॉप्युलेशन जवळजवळ 6 कोटी दिसले, 5.5-6 कोटी. आणि महाराष्ट्राचे पॉप्युलेशन आज जर आपण 14 कोटी आहे. तर केव्हा आपण बॉम्बेची पॉप्युलेशन बघितलं तर 2 कोटी, पुण्याची पॉप्युलेशन जवळजवळ आता 1 कोटीच्या घरात आलेली आहे. म्हणजे इस्रायल राष्ट्र आहे तरी केवढासा राष्ट्र आहे, काहीच नाही तिथे. लोकसंख्येच्या मानाने पण काही मोठा नाही आणि एरिया वाईज पण बघितलं तर खूप छोटंसं राष्ट्र आहे. आणि चोहोबाजूने ते घेरलं गेलेलं. आपल्याला बघितो एकाच वेळेस तो अनेक राष्ट्रांची तो गाझापट्टीमध्ये लढत आहे, इथे सिरियामध्ये लढत आहे, इथे लेबनॉनमध्ये पण लढत आहे, इराणवरून पण त्याच्यावर अटॅक होते. आणि लांबून हुती जे आहे टेररिस्ट आहे, जे आफ्रिकेमधून येतात, ते देखील त्याच्यावर मिसाईल सोडतात. आणि हे एकटं राष्ट्रामध्ये आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला स्पष्ट चित्र दिसत आहे की या राष्ट्रासाठी देवाचं वचन देखील सांगते, माझ्या राष्ट्रासाठी प्रार्थना करा, इस्रायलासाठी प्रार्थना करा. विशेष करून तो म्हणतो की यरुशलेमच्या शांतीसाठी तुम्ही प्रार्थना करा.
आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आता याची खूपच गरज जाणवते. आता प्रश्न हा येतो की का करा आपण प्रार्थना? ते एक वेगळा धर्म आहे किंवा ख्रिश्चनिटीला ते मानणारे लोक नाही. त्यांनी नेहमी ख्रिश्चनिटी आणि ख्रिश्चनिटीच्या लोकांचा छळच केलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये मग त्यांचा कशा प्रकारे आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करावी? आणि हा आपला प्रश्न आपल्याला नेहमी पडतो की का करावे त्यांच्यासाठी प्रार्थना? कारण की जवळपास मागील 50-60 वर्ष अगोदरपर्यंत ख्रिश्चनिटी किंवा ख्रिश्चन समाजाचं असं म्हणणं होतं ओजस की ही जी येशू ख्रिस्तावर वधस्तंभ देण्याची प्रक्रिया झालेली आहे त्यामध्ये यहुदी लोक सगळ्यात पुढे होते. आपल्यालाही माहिती आहे, आपण पवित्र शास्त्र वाचतो की जे काही खटले वगैरे सगळे यहुदी लोकांवर चालले ना. यहुदी लोकांनी त्याला धरून दिलं आणि गुन्हा नसताना रोमन म्हणत होता की नाही, पिलात म्हटलं की नाही याच्या टाइमला काही गुन्हा आढळत नाही, तरी देखील त्यांनी त्याच्यावर प्रेशर टाकून दबाव टाकून त्यांना काय केलं, वधस्तंभापर्यंत नेलेलं आहे. आणि नेल्यामुळे सगळ्यांचं म्हणणं आहे की येशू ख्रिस्त जो स्वतः यहुदी होता, यहुदी लोकांच्या द्वारेच त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं आणि त्याला मृत्यूदंड देण्यात आला. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये येशू जो आज आमच्या सर्वांचा देव आहे, ख्रिश्चन लोकांचा देव आहे, त्यांना मारणारे, त्यांना वधस्तंभावर खेळणारे कोण होते? यहुदी लोक. मग आम्ही त्यांच्यासाठी का प्रार्थना करू? पण मागील दिवसामध्ये जॉन पॉल जे पोप होते त्यांनी म्हटलं की नाही, आम्ही आता पूर्णपणे मान्य करतो की इतक्या वर्षापर्यंत आम्ही ही गोष्ट मान्य केली की खरोखर ही गोष्ट घडलेली आहे, परंतु तरी देखील यहुदी निर्दोष आहेत, यहुदी त्यासाठी दोषी नाही. आणि त्याने अनेक कारण दिले. माझा विषय तो आजचा निश्चितच नाही, परंतु त्यामध्ये एकच स्टेटमेंट आपल्याला येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर दिसते. काय दिसते? की हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की काय करतात यांना कळत नाही. आणि हे स्टेटमेंट त्यांनी निश्चितच वधस्तंभावर देत असताना समोर यहुदी लोकच आहे, शत्रू ज्याला आपण म्हणतो, यहुदीच लोक होते आणि त्यांना त्यांनी क्षमा केलेली आहे. जर देव क्षमा करतो आणि देव त्या गुन्ह्याबद्दल त्यांना दोष लावत नाही, तर मग आपण जे ख्रिस्ताचे अनुयायी आहोत त्यांनी त्याच्यावर दोष लावणं कुठेही योग्य नाही. त्यामुळे ही जे काय अजाणतेमध्ये झाली किंवा आपण म्हणूया देवाची योजना, ते परमेश्वराची योजनाची पूर्तता झाली, त्याबद्दल आपण त्यांना दोष लावणार नाही. परंतु ही बाब देखील तेवढीच खरी की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्ताने देखील म्हटलं की पहिले शास्त्रे, संदेश, याजक हे सर्व पाठवले, परंतु त्यांनी कोणालाच मानलं नाही. त्याने स्पष्ट, जसं आता यहेजकेल पण सांगतो की त्यांनी सांगितलं की बाबा फिरा, परंतु त्यांनी परत फिरले नाही. शेवटी देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं की निदान त्या पुत्राचं तरी ऐकतील. परंतु त्याने दिलेल्या दाखल्यानुसार त्यांनी पुत्राला धरला. त्यांनी म्हटलं आता पुत्राला संपवलं तर सगळंच आपलं राज्य होईल, आणि पुत्राला देखील त्यांनी वधस्तंभावर खेळलेलं आहे. तर अशा प्रकारच्या लोकांबद्दल प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर रडून इस्रायलाकडे बघून म्हणतो, रडून यरुशलेमकडे म्हणतो, यरुशलेमा यरुशलेमा, संदेष्टांचा घात करणारे यरुशलेमा, जशी कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते तशी माझी देखील इच्छा. माझी म्हणजे नुसतं येशू ख्रिस्ताने, तर देवाची इच्छा होती की पंखाखाली घ्यावा आणि त्यांना संरक्षित करावा, परंतु तुमची इच्छा नव्हती. तुम्ही नुसतं त्याला नाकारलं नाही, ते पाखरला, परंतु त्याचा त्या अपमान केलेला आहे, त्याच्यावरच तुम्ही अत्याचार केलेला आहे. त्यामुळे प्रभूच्या नावाने येणारा जोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही परत मी तुमच्याकडे फिरणार नाही. म्हणजे येशू देखील रडतो, वचन स्पष्ट सांग, रडत रडत तो म्हटलेला आहे. आणि यावरून आपल्याला असं कळतं की प्रभू येशू ख्रिस्त नुसता देव नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तर एक देवाचा पुत्र म्हणून नव्हता, तर तो या लोकांसाठी, नुसतं यरुशलेमसाठी नाही तर प्रत्येक जगातल्या व्यक्तीसाठी रडून मध्यस्थी करणारा व्यक्ती होता, रडून मध्यस्थी. आणि देवाने याद्वारे दाखवलं की तो विवळला. वचन संत पाऊल म्हणतो त्याने आपल्या समयामध्ये आक्रोश करून मध्यस्थी केलेली आहे. जर देव मनुष्यासाठी
एवढं रडणं, आक्रोश करणं आणि आपल्या आयुष्याचे 33.5 वर्ष मनुष्यामध्ये राहून जर मध्यस्थी करतो, तर मग मनुष्यापैकी लोक का पुढे येत नाही आपल्या लोकांची मध्यस्थी करण्यासाठी, दुसऱ्या भाषेमध्ये प्रार्थना करण्यासाठी? आणि जर ते दिसत नाही तर वचन हे सांगतं की मला जेव्हा ते दिसलं नाही की कोणी देखील तटाच्या खिंडीत उभा नाही, तेव्हा परमेश्वर म्हणतो की मला कोणी दिसला नाही, त्यामुळे आता वचन 31 मध्ये तो सांगतो की आता त्याचा क्रोधाचा वर्षाव होत असताना कोणी देखील आता त्याला रोखू शकत नाही. आणि आज आपण तेच बघत आहे की इराणच्या द्वारे किंवा अरब कंट्रीजच्या द्वारे किंवा शत्रू राष्ट्रांच्या द्वारे लागोपाठ त्यांच्यावर अटॅक होते. ठीक आहे, आज ते त्यांच्याकडे तेवढं वेपन्स आहे किंवा त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे, अँटीक्राफ्ट मिसाईल्स वगैरे वगैरे सगळ्या काही गोष्टी आहे, त्यांच्याकडे ते डोम आहे आणि त्याद्वारे ते कदाचित बचावत असतील, परंतु फार काळ ते बचू शकत नाही. कारण की आता पुढचा अटॅक जो आहे तो कदाचित ॲटॉमिक अटॅक असेल आणि त्यामधून बाहेर पडणं कठीण. तुम्ही म्हणा हो जाऊ द्या, तिकडे लढतंय तर लढू द्या, इथे युक्रेन आणि रशिया लढत आहे, इकडे इस्रायल गाझा पट्टीमध्ये लढते, लेबनॉनमध्ये आता इराण पण आलेलं आहे लढत आहे, आम्हाला काय फरक पडतो? खूपच फरक पडतो. कारण की जसंच इराणवर अटॅक किंवा इराणची युद्धामध्ये उडी मारली त्याबरोबरच पेट्रोल एकदम हाईक होणार. जवळजवळ 40% पेट्रोल आपल्याला इराणमधूनच येतं. अटॅक झाला, आताच भाव वाढलेले, अटॅक झाला आणि सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे अटॅक होईल तर ते जेवढे पण त्याचे आपल्याला माहिती आहे की जे त्याचे वेल आहे किंवा विहिरी आहे त्याच्यावर अटॅक होणार. आणि विहिरी झाला, विहिरी बंद, पेट्रोल बंद, भारताची परिस्थितीच नव्हे जगाची परिस्थिती सिरियस होणार. कारण की ओपेक राष्ट्र, यांना काय म्हणतात ओपेक राष्ट्र, जे पेट्रोल निर्मिती करणारे ओपेक राष्ट्र, त्याचा अर्धा वाटा इराणचा आहे आणि त्याच्याकडूनच भारताला पेट्रोल येतं. दुसरं महत्वाचं पेट्रोल रशियाकडून येतं आणि दोन्ही लढत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये भारताचे 150 कोटी लोकांचं काय भविष्य होणार, काय कठीण अवस्था येणार याचा आपण विचार देखील करू शकत नाही. एक तर पहिलेच आपली गरिबीने हाल कठीण आहे आणि या अवस्थेमध्ये जर पेट्रोल 200-250 व्हायला लागलं तर काही सांगायची गरजच नाही की आपलं कोणत्या कठीण परिस्थितीतून जाणार. ठीक आहे, तेही आपण जगू, परंतु युद्धामध्ये आपण म्हणजे संपूर्ण राष्ट्र गुंडाळले जातील. कारण की आपल्याला आता दिसतं की इस्रायलच्या बाजूने ख्रिस्ती राष्ट्र उभे झालेले आहे आणि इथे आपल्याला दिसतं दुसऱ्या बाजूला चायना, रशिया सकट मुस्लिम राष्ट्र पैकी काही राष्ट्र आता इराणच्या बाजूने शिया ला सपोर्ट करत आहे. आणि अशा प्रकारे हे युद्धाच्या भूमिकेमध्ये आपल्याला एक गोष्ट दिसते की देवाची योजना पूर्ततेस येते, त्याबद्दल आपण नंतर बघणार आहोत. परंतु अशा समय कोण मध्यस्थी करणार, कोण शांतीची भूमिका घेणार? कालच काय तारीख होती, काय होती, कोणती तारीख होती काल? 1 की 2 ऑक्टोबर आहे ना. गांधी जयंती. आणि गांधीच्या बद्दल जेव्हा आपण म्हणतो की तो अहिंसाचा आहे ना, अहिंसा याच्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले, जागतिक प्रयत्न केले, परंतु भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी महात्मा गांधींनी जे अहिंसक आंदोलन केलं त्यामुळे आज आपण 75 वर्ष स्वातंत्र्य पूर्ण करत आहोत आणि याचा आपल्याला आनंद देखील आहे. कदाचित ती परिस्थितीचा समय आता पुष्कळ सत्ताधारी लोक विसरून गेले, आता त्यांना वाटतं काय अहिंसेला अर्थ नाही, आता हिंसेकडे वळाले. असो, मानवी वृत्तीच आहे ती. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की ही अहिंसा आपल्याला कोणापासून दिसते? प्रभू येशू ख्रिस्तापासून दिसते. तो अहिंसाचा उपासक नव्हता, त्याच्या जीवनामध्येच हे होतं की तुम्हासाठी तुमच्यावर कोणी अत्याचार करत आहे तर ते अत्याचार सहन करा. नुसतं सहन करा ना इतकंच मर्यादित होतं, गांधीजीने सहन केलं, पण येशू ख्रिस्त आणखीन पुढे गेला की आपल्या शत्रूंसाठी प्रार्थना करा, आपल्या शत्रूंना क्षमा करा, त्याच्यासाठी प्रार्थना करा. आणि त्यामुळे शत्रूमध्ये बदल घडून येईल, शत्रूमध्ये परिवर्तन घडून येईल. कारण की तो शत्रू नाही,
या जगामध्ये आमचं युद्ध मनुष्याबरोबर नाही, रक्तमांसाबरोबर नाही, तर आमचं युद्ध आकाशातले जे अधिपती आहे, सैतान व सैतानी समूह आहे, ते सर्व प्रकारचे सत्ताधीश त्यांच्या बरोबर आहे. आणि जर तुम्ही हत्याराच्या द्वारे किंवा कोणत्याही प्रयत्नातून मनुष्याला दुखवतात, नुसतं मारतात किंवा त्याच्यावर आक्रमण करतात नाही, शाब्दिक हल्ला देखील करतात, तर येशू ख्रिस्ताने त्याला काय म्हटलेलं आहे की ते पण निश्चितच हत्या केल्याप्रमाणे आहे. इथपर्यंत येशू ख्रिस्ताने अहिंसेचं शिक्षण दिलेलं आहे. आणि आता हे सर्व जग विसरत चाललं असताना परत एक वार जग बघत आहे की कोण ह्या हिंसेला स्टॉप करेल, ह्या हिंसेसाठी कोण उभा राहील. आणि त्याच्यासाठी करायचा काय, हा फार मोठा प्रश्न आहे. कारण की दोन्ही पक्ष ऐकायला नाही, दोन्ही पक्ष ऐकायची तयारी करत नाही. परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की जेव्हा भारताचं स्वातंत्र्य युद्ध सुरू होतं, तेव्हा त्या युद्धामध्ये आघाडीवर कोण होता भारताच्या बाजूने? महात्मा गांधी, है ना. महात्मा गांधी आघाडीवर होते, त्याचे सर्व भारतीय लोक ऐकत होते. आणि त्यामुळे त्यांना विश्वास होता की हा जो आहे, हा महात्मा गांधी जे आहेत ते जे बोलतील की अहिंसाच्या द्वारे आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देऊ, तर ते शक्य आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावर बहुतांशी भारतीय लोकांनी विश्वास ठेवला. आणि परिणाम झाला की 15 ऑगस्ट 1947 वर्षी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, कोणताही लढा न देता. इंग्रज जे भारताला गुलामीत ठेवत होते ते आपल्या देशी परत गेले. आणि यामुळे आपल्याला एक गोष्ट आपल्याला कळते की लढा देण्यासाठी मध्यस्थी आणि योग्य प्रकारची मध्यस्थी ही गरजेची आहे. आता आपल्या घरांमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये विविध प्रकारच्या समस्याची तुम्ही आणि मी लढा देता. ते कदाचित गरिबीच्या संदर्भात असेल, कदाचित भांडणाच्या संदर्भात असेल, कदाचित निराशाच्या संदर्भात असेल, कदाचित टेन्शन स्ट्रेसच्या संदर्भात असेल, कदाचित आई वडिलांच्या पती पत्नीचे भांडण असेल, शेजाऱ्याबरोबर भांडणं असेल, किंवा आजारपणाशी आपला लढा असेल, किंवा सैतानाचे हल्ले. आणि या सर्व लढ्यामध्ये आपल्याला जर विजय संपादन करायचा आहे तर तुम्हाला आणि मला उभं राहावं लागेल. आणि उभं राहत असताना ज्या प्रकारे इस्रायलाला विश्वास आहे, ज्या प्रकारे आम्हाला विश्वास आहे की देव आमच्या बाजूने आहे, प्रेज द लॉर्ड. परंतु देवाला हे बघायचं आहे की तुम्ही माझं वचनाचं पालन करत त्या लढ्यासाठी उभे राहतात की नाही. कारण की मनुष्य जो आहे एक तर लढतच नाही, पण म्हणतो आम्ही बायबल वाचतो, प्रार्थना करतो, आम्ही आज्ञापालन करतो, तेही चुकीचं आहे. नंबर 2, दुसरी गोष्ट, ते वचन तर वाचत नाही पण लढायला जातात आणि त्यांच्या हाती काही देखील हत्यार नाही किंवा शस्त्र सामग्री नाही, तर तुम्ही लढणार तरी आणि जिंकणार तरी कसं. आणि त्यासाठी आज आपण या शस्त्रामध्ये एक महत्वाचं शस्त्र आहे, ती आहे प्रार्थना. त्यासाठी आज आपण एकत्र झालेलो आहोत. आणि त्या प्रार्थनेकरिता आपल्याला निश्चितच काही गोष्टी शिकणं जाणणं गरजेचं आहे. कारण की आपण अनेक जागेला जातो, हत्यार है ना, प्रशिक्षण आहे, हत्यारचं प्रशिक्षण, अभ्यासाचं प्रशिक्षण, वेगवेगळ्या गोष्टीचं कॉलेजेस असतात, ट्रेनिंग सेंटर असतात, इन्स्टिट्यूट असतात, तिथे शिकवलं जातं. इव्हन बिब्लिकल जे आपण सेमिनरीमध्ये जातो आणि सेमिनरीमध्ये देखील अभ्यास आपल्याला शिकवला जातो. बायबलच्या वेगवेगळ्या गोष्टी, इतिहास असो किंवा त्याच्यावर आपण बघितलं तर गायनाचे पुस्तक असो किंवा गीता असो किंवा थिओलॉजीचे पुस्तक शिकवलं जातं. परंतु कोणतं असं बायबल कॉलेज तुम्हाला दिसतं जिथे प्रार्थना शिकवली जाते? ऐकलं का कधी बायबल कॉलेज नुसते प्रार्थना शिकायला लोक जातात? सर, प्रार्थना ही आध्यात्मिक जीवनाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. कारण की आपण आणि मी अनेकदा संदेशामध्ये सांगितलं की प्रार्थना हे आपल्या आत्मिक जीवनाचा श्वास आहे. जसा श्वास गेला तर मनुष्य जगणार नाही, त्याचप्रमाणे ख्रिस्ती जीवनामध्ये जर प्रार्थना नाही तर तो मृत आहे, मेलेला आहे. कारण की त्याचं जीवन प्रार्थनाशील नाही, तो भले किती बायबल वाचत नाही का, तो कितीही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये किंवा सेवा कार्यामध्ये सहभागी आहे, परंतु त्याचं जीवन जर प्रार्थनाशील आहे तर ते जीवन मृत आहे किंवा मृताकडे ते जाणारं जीवन असं आहे. त्यामुळे आम्हाला ही बाब निश्चितच माहीत पाहिजे की
आमचे जीवन किंवा कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन किंवा कोणत्याही यहुदी जीवन म्हणा किंवा कोणत्याही जगातल्या कोणताही धर्माचा व्यक्ती असो, त्याचं जीवनामध्ये प्रार्थना ही महत्वाची. प्रत्येक धर्मीय व्यक्ती आपापल्या लोकांची आराधना प्रार्थना करतात आणि त्या प्रकारे आपण देखील करतो. परंतु प्रियांनो, प्रार्थना करत असताना तुमची आणि माझी प्रार्थना आहे तरी कशी याचा विचार करणं आम्हाला माहिती आहे. कारण की अनेकदा त्या गोष्टी शिकवल्या जाते. आज काय मी तुम्हाला त्या गोष्टी शिकवणार नाही, परंतु प्रत्येकाचा प्रार्थना करण्याचा जो आहे तो स्वरूप जरी वेगवेगळा असला, कदाचित भाषा जरी वेगवेगळी असेल, कदाचित समय देखील वेगवेगळा असेल, परंतु त्यामध्ये काही गोष्टीचं सहभाग असणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामध्ये महत्वाचा घटक आहे जे कदाचित आपण अनेकदा विसरून जातो, आणि ती आहे देवाची उपकार स्तुती करणं. उपकार स्तुती करणं. आणि हे आपण अनेकदा विसरतो. आपण डायरेक्टली उडी मारतो, डायरेक्ट हे दे, हे दे, ते दे, ते दे, डायरेक्ट डिमांड कडे येऊन जातो की देवा आम्हाला हे दे, देवा आम्हाला हे दे, देवा हे दिसतं का, हे बघणं, हे बघणं, ते बघणं. आपण देवाला दाखवतो किंवा देवाकडे मागतो, परंतु त्याची उपकार स्तुती करत नाही किंवा करतो तर फार थोडक्यामध्ये, कमी समयामध्ये. आपल्या प्रार्थना जर अर्ध्या तासाची असेल तर 10 मिनिटाची असेल तर त्याचं 10 ते 5% समयच आपण त्याला देतो, आणि हे कुठेतरी देवाला न आवडणार गोष्ट. आणि मग बाकीचा जो 70% समय जो आहे तो आपण त्याला सांगण्यामध्ये घालवतो की माझी परिस्थिती, माझ्या मुलाची परिस्थिती, माझ्या घराची परिस्थिती, माझी आर्थिक परिस्थिती, माझ्या नातलगाची परिस्थिती, ह्या परिस्थिती दाखवतो. प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो, काय देवाला माहित नाही काय? देवाला कळत नाही काय? देवाला दिसत नाही का? दिसतं किंवा नाही? आपण देव म्हणतो तुझ्या मागण्याच्या अगोदरच मला माहिती आहे तुझ्या काय मागण्या. तू काय मला काय ट्रेनिंग कर देतोय का काय, की तू मला माझ्यापेक्षा एक्सपर्ट आहे, तू मला ते दिसत नाही ते तुला दिसत आहे, आणि ते सगळं तू मला येऊन सांगतो. परंतु आपण अनेकदा देवाला सांगण्यामध्ये, शिकवण्यामध्ये इतकं बिझी होऊन जातो की आपण देव काय करणार आहे किंवा देव काय करू शकतो याबद्दल उपकार स्तुती आरंभी करण्यास विसरून जातो. गुप्तदर्शी पिता म्हणतो त्या कावळ्याच्याकडे बघा, त्या पक्षीला पेक्षा तुम्ही मौल्यवान आहात. त्या पक्षीपेक्षा तुम्ही मौल्यवान आहे. तुम्ही सर्व फुलांच्याकडे बघा, त्या फुलांमधले त्या सर्व गवतापेक्षा तुम्ही मौल्यवान आहात. तरी त्याला सजवतो, नटवतो, पुरवतो. तुम्ही तर माझ्यासाठी मौल्यवान आहे, काय मी तुम्हाला देणार नाही का? देव म्हणतो निश्चितच मी देणार, निश्चितच देणार, परंतु तुम्ही मागण्यामध्येच इंटरेस्टेड आहे, देण्यामध्ये इंटरेस्टेड नाही. आणि यासाठी प्रिय, जेव्हा आपण प्रार्थना करतो, जेव्हा आपण देवाच्या समोर सादर होतो, अधिक समय आपण उपकार स्तुतीमध्ये घालवावा. दुसरी गोष्ट, मग आपण मागावंच नाही का? यस, मागा, परंतु आपण इतरांसाठी मागावं, इतरांसाठी जास्त वेळ द्यावा, स्वतःसाठी कमी, इतरांसाठी मागावा. कारण की देव या जगामध्ये इतरांसाठी आलेला आहे. आम्ही या जगामध्ये देवाचे निवडलेले लोक कशासाठी? निश्चितच आम्हाला लाभ होणार आहे, परंतु केव्हा लाभ होणार आहे? आत्मिक लाभ आणि सार्वकालिक लाभ, आणि त्याच्या मृत्यूच्या नंतर लाभ. जेव्हा आपण काहीतरी केलेलं आहे, तुम्ही फळ देणारे, वा. झाड स्वतःचे फळ स्वतः खातं का? झाड स्वतःचं फळ स्वतः खाणार का? नाही. ते फळच निर्मितीच त्यासाठी झाली की ते फळाचा लाभ इतरांना मिळावा. त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला देवाने जे काही दिलेलं आहे ते कदाचित आत्मिक असेल किंवा आर्थिक असेल किंवा जे काही तुमच्याकडे टॅलेंट असेल ते सर्व इतरांना देण्यासाठी दिले. आणि ते जर तुम्ही देत नाही आणि स्वतःचा लाभ करतात तर निसर्ग त्या गोष्टीला मान्य करणार नाही. आणि त्यामुळे आपल्या प्रार्थनेमध्ये जेव्हा आपण इतरांच्या समस्या देवाकडे नेतो, म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये काय झालेलं आहे? आम्हाला आपल्यापेक्षा इतरांची काळजी जास्त आहे. मग याचा अर्थ देव त्यांची काळजी घेत नाही असं आहे का? निश्चितच नाही. असं बिलकुलच नाही की देव त्यांची काळजी घेत नाही. देव त्यांची काळजी घेतो, परंतु देवाला आवडतं की या खिंडीमध्ये हा व्यक्ती उभा राहून ह्याच्यासाठी मध्यस्थी करत आहे. प्रेज द लॉर्ड. हे आता आपण या स्केलमध्ये वाचलं की या खिंडीमध्ये हा उभा राहिलेला आहे. खिंडी म्हणजे त्या लढण्याच्या जागेमध्ये, त्या युद्धभूमीमध्ये हा उभा आहे, आणि हा सर्व त्या जे लोक आहे, जे गरजवंत आहे
त्यांची परिस्थिती जाणून त्यांच्यासाठी लढतो आहे, त्यांच्यासाठी मागत आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे, तर देव हे बघून प्रसन्न होतो. तो प्रसन्न होतो आणि तो ते देतो, उत्तर तर त्यांना देणार, परंतु जास्त बेनिफिट तुम्हाला आणि मला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्हाला देवाने वेगळे आशीर्वाद दिलेले आहे. आणि यासाठी प्रिय, आज जे आपण वचन करणार आहोत त्याकडे जात असताना यशाया याचा 59वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये परत एक वार यशाया संदेशाच्याकडे बघत असताना 59:16 मध्ये देखील परमेश्वर परत एक वार या संदेशाला हीच गोष्ट रिपीट करतो की मला लोक दिसत नाही. खऱ्या अर्थाने संदेशटा यशाया हा मध्यस्थीच करणारा होता, यहेजकेल पण मध्यस्थी करणारा होता, परंतु तरी देखील त्याला बोलावं लागत आहे. 59:16 मध्ये काय म्हटलेलं बघा, यशाया, कोणीही त्या ठिकाणी कर्ता पुरुष नाही हे त्याला दिसून आले, कोणीही मध्यस्थी करायला तिथे नाही. तो विस्मित झाला, चकित झाला. देव म्हणतो, अरे बापरे, एवढे लोक आहे, कशा कशासाठी भांडत नाही, कोणत्या गोष्टीसाठी लढत नाही, कोणत्या गोष्टीसाठी झगडत नाही, परंतु जेव्हा देवाकडून यांच्याकडे काहीतरी मागण्याची वेळ आली त्याच्यासाठी कोणी देखील पुढे जात नाही, कोणी देखील लढायला किंवा मध्यस्थी म्हणून पुढे उभं राहायला तयार. ही बाब परमेश्वराला खटकते. पण याचा अर्थ काय? परमेश्वर दुःखी लोकांना तर बघतो, पापी लोकांनाही तो बघत आहे. दुःखी लोकांचं दुःख त्याला दूर करायला आवडेल, पापी लोकांवर क्रोध पण उतरेल, परंतु देव वाट बघतो, अरे कोणीतरी उभा राहा रे, कोणीतरी उभा राहा रे, यांची परिस्थितीसाठी कोणीतरी प्रार्थना करा रे, कोणीतरी यांच्यासाठी उभा राहून यांच्यासाठी रदबदली करा रे. परंतु परमेश्वर सारखा वाट बघून जेव्हा त्याला बेंचेस रिकामे दिसतात, जेव्हा परमेश्वर लोक मंदिरामध्ये दिसत नाही, चर्चेस मध्ये दिसत नाही, घरातून कोणी देखील, कुटुंबातला व्यक्ती देखील मंदिरामध्ये यायला तयार नाही, अशा समय देवाला अतिशय वाईट वाटतं. याच्यासाठी मी सर्व काही केलं, या कुटुंबासाठी सर्व काही केलं, तरी देखील कोणी देखील उभा राहायला तयार का नाही उभा राहणार. नाश निश्चित ठरलेलाच आहे, तो नाश हा ठरलेला आहे, 100% ठरला आहे. कारण की परमेश्वर उगाच काही वॉर्निंग देत नाही तुम्हाला आणि मला, नाश ठरलेला आहे. आणि त्यामध्ये यशाया 64 मध्ये देखील तो म्हणतो, 64:7 मध्ये, तुझा धावा करणारा कोणी नाही, तुला आश्रय करणारा कोणी नाही, हे मला दिसत आहे. यशाया 64:7 मध्ये. हो प्रिय, खरोखर आज आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. ख्रिस्ती मंडळी चर्च हे ताडीवाला रोड एरियामध्ये, अगोदर ह्या भागामध्ये आपल्या लोकांसाठी चर्च नव्हतं, आपल्या लोकांसाठी मंदिर नव्हतं, मध्यस्थी करणारा कोणी नव्हता, एक आराधनासाठी स्थळ नव्हतं, लोक सैरावैरा होते, लोकांना काही कळत नव्हतं. परंतु आज जेव्हा आपल्याला सुंदर असं मंदिर दिलेलं आहे, या मंदिरामधून आराधना उपासक करणारे लोक उभे राहिलेले आहे, परमेश्वराला आता तरी वाटतं की निश्चितच आता हे मंदिर उभारून जेव्हा मी लोकांना या मंदिरामध्ये एकत्र केलेलं आहे, ते लोक ह्या भागासाठी, आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी, पुण्यासाठी, भारतासाठी मध्यस्थी करतील, परंतु कोणीही दिसत नाही. तेव्हा देव विस्मित होतो, चकित होतो देव, की असं कसं होऊ शकतं. तुम्ही तुमच्या घरातल्या गोष्टीसाठी झडतात, लगडतात, तुम्ही आपल्या अधिकारांसाठी लढताय, झगडताय, तुम्ही पैशासाठी मरता आहे, तुम्हाला हे हवंय ते हवं, परंतु आत्म्याचा नाश होत आहे, कुटुंबाचा नाश होत आहे, माझ्या लोकांचा नाश होत, हे तुम्हाला दिसत नाही काय? आणि जर दिसतात तरी देखील तुम्ही उभे राहत नाही काय? आणि यामुळे देव अतिशय दुःखी होतो, आणि तो म्हणतो, आता आणखी काय पाठवू मी, आणखी कोणाला पाठवू मी माझ्या एकुलत्या एक पुत्राला देखील तर पाठवलं, आता त्या पुत्राला अनुसरणारे लोक मध्यस्थीची सेवा करत आहे, परंतु त्या लोकांकडे बघून कोणी देखील शिकायला तयार नाही. आणि यासाठी याकोब याचा 5वा अध्याय, प्रार्थनेच्या बद्दल आपण ते नेहमी त्या अध्यायाकडे जेव्हा जातो आणि वाचतो, तेव्हा याकोब जो येशू ख्रिस्ताचा भाऊ आहे, तो 5व्या अध्यायामध्ये निश्चितच एक सुंदर असं वचन जे आपल्यासाठी दिलेलं आहे. 14 वचन वाचा, याकोब 5:14. तुम्हापैकी
यस, तुमच्यापैकी कोणी दुखनाईत आहे का, मंडळीच्या वडिलांना बोलवा. पहिले मंडळी नव्हती, तर मंडळीचे वडील पण कुठून येणार, आहे की नाही. आज मंडळी पण आहे, मंडळीचे वडील पण आहे. भले चर्चमध्ये दिसत नाही वडील जण, सगळे गायब आहे. असो, परंतु मंडळीच्या वडिलांना बोलवा, प्रार्थना करावे. परंतु आपल्या मंडळीमध्ये लोक, मंडळीचे वडील एल्डर जातात, घरोघरी प्रार्थना करतात, तेल लावून प्रार्थना करतात, मध्यस्थी करतात, प्रयत्न लावा. पुढे तुम्हापैकी कोणी दुखनाईत आहे का, तर त्यांनी काय करावं, प्रार्थना कोणाद्वारे करून घ्यावी, वडिलांच्या द्वारे करून घ्यावे. आणि वचन 16 मध्ये काय व्हावं, यस. आता वडिलांच्या पुढे पण एक स्टेप गेलेली आहे. आता इथे नुसतं वडिलांवर सगळी जबाबदारी सोडून मंडळीने रिकामा बसणं चालणार नाही. पुढे तो म्हणतो, याकोब आपल्या पत्रामध्ये 16 वचनामध्ये 5:16 मध्ये, की तुम्ही निरोगी व्हावे. तुम्ही आजारी आहात, आत्मिकरित्या तुम्ही पातकात आहात, तुम्ही पातात गुंतलेले आहात आणि त्यापासून तुम्हाला सुटका आहे, तर एकमेकांना तुम्ही तर क्षमा करा आणि एकमेकांची पातके कबूल केल्यानंतर एकमेकांसाठी प्रार्थना करा. आता इथे वडील नाही म्हटलं, एकमेकांचा अर्थ कसा आहे, कुटुंबाच्या लोकांनी कुटुंबासाठी प्रार्थना करा, कुटुंबियांनी शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करा, मंडळीच्या लोकांनी एकमेकांसाठी प्रार्थना करा. की प्रार्थना याच्याशिवाय तर चालणारच नाही गाडी आपली. कोणी व्यक्ती त्या स्वर्गामध्ये असा दिसणार नाही जो प्रार्थना न करता स्वर्गात गेल. चोर देखील जो होता, ज्याला त्या काही मृत्यूच्या शेवटल्या क्षणामध्ये काय मिळालेलं आहे, त्याला तारण लाभून तो स्वर्गामध्ये गेलेला आहे. त्याने देखील शेवटल्या क्षणी प्रार्थना केली, पश्चाताप केला, आपले अपराध कबूल केले आणि तो जो आपल्या शेजारी आहे तो अपराधी नाही, तर तो तारणारा आहे, तो बचावणारा आहे हे ओळखलं त्यांनी आणि त्याच्याकडे त्यांनी मध्यस्थी केली आणि त्याचा लाभ त्याला मिळाला. कदाचित शेवटल्या घटकामध्येही असला तरी. आणि यामुळे प्रियांनो, शेवटल्या घटकामध्ये तेवढा मिळालेल्या समयामध्ये येशूला ओळखतो आणि आपलं तारण साध्य करण्यासाठी येशूच्या कृपेचा लाभ घेतो, तर तुम्ही आणि मी तर किती वर्षापासून येशूला ओळखतो, किती वर्षापासून येशूला जाणतो. काय आपण मरणापर्यंत वाट बघायची काय? आपल्याला वाढायला हवं. आपण स्वरापुरतच मर्यादित प्रार्थना करून चालणार नाही. आपल्याला स्वतःसाठीही प्रार्थना करून चालणार नाही. आपल्याला इतरांसाठी, एकमेकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करता, तेव्हा देवाचे जे वचन आहे, देवाचे जे आज्ञा आहे, त्याचं काय करता तुम्ही, पालन करतो. आणि आज्ञा पालन करण्यासाठी मोठे आशीर्वाद आहे. तुम्ही कोण आहात, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कोण आहात, किती आहात, धार्मिक आहात, गरीब आहात, श्रीमंत आहात, लहान आहात, मोठे आहात, काहीच इश्यू नाही तिथे. परंतु तुम्ही काय करत आहात आणि तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही काय देवाजवळ मांडत आहात. पुढे त्यांनी सांगितलं की नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात काय असते, प्रबळ असते. म्हणजे हा जो एकमेकांसाठी प्रार्थना करतो त्याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे, तो कसा आहे, नीतिमान व्यक्ती आहे. तो व्यक्ती नीतिमान व्यक्ती बनतो. आज आपण किती म्हटलं की मी पापी आहे, मी अशुद्ध, परंतु जर तुम्ही प्रार्थना करतात आणि एकमेकांसाठी प्रार्थना करतात, तर तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती बनतात, नीतिमान व्यक्ती बनतात. आणि यासाठी आज या प्रार्थनेच्या सभेसाठी आपण एकत्र आलो असताना, जर आपल्याला धार्मिकता देवाला दाखवायची आणि देवाकडून शाबासकीची थाक मिळाली की शाबास भल्या विश्वासू जाचा, खरोखर तू धार्मिक आहे, मी तुझी प्रार्थना ऐकतो, तर ह्यासाठी अगोदर आपली प्रार्थना कोणासाठी पाहिजे, एकमेकांसाठी असायला पाहिजे, माझ्यासाठीच नाही, स्वतःसाठी नव्हे. आणि यासाठी आज देव परत एक बार या यस्केलच्या द्वारे म्हणते की मी बघत आहे कोण आहे का, परंतु मला कोणी देखील आढळलेला
नाही. आणि जेव्हा आपण उत्पत्तीच्या 18व्या अध्यायामध्ये जातो, 2-3च उदाहरण घेतो आणि संपवतो मी. उत्पत्तीच्या 18व्या अध्यायामध्ये जातो आणि उत्पत्तीमध्ये एक आपल्याला सेवक दिसतो जुन्या करारामध्ये आणि त्या सेवकाच्या बद्दल लिहिलेलं आहे की त्याचं नाव आहे अब्राहम आणि तो 18व्या अध्यायामध्ये आपल्या काही लोकांसाठी प्रार्थना करतो आणि त्या नगराचं नाव आहे सदोम आणि गमोरा आणि त्या नगरामध्ये त्याचा कोण राहत होता? कोण राहत होता? लोट राहत होता आणि तो कोण होता? त्याचा पुतण्या होता, है ना, है ना. अब्राहम त्याचा काका होता, पुतण्या होता आणि त्याच्यासाठी हा मध्यस्थी करण्यासाठी मैदानात उतरला. इथे परमेश्वराने काय सांगितलं की आता मी माझ्या सेवकाला कळू नये की मी या लोकांचा नाश करणार. वाचा 17 वचन 18. यस, परमेश्वर जो आपण धार्मिक आहोत, आपल्या घराची जी काही अवस्था होणार आहे, आपण प्रार्थनाची लाव तर परमेश्वर तुम्हाला सांगणार आहे, भाऊ बहिणी तुझ्या घराची ही अवस्था होत आहे, हे दिसत आहे मला, आता तू सुधरून जा. आता यहजकेलला पण सांगितलं, यशाला पण सांगितलं आणि नव्या करारामध्ये येशूच्या सांगितलं की इस्रायलची अवस्था काय होणार, हे सगळ्यांना क्लिअर परमेश्वर सांगतो. कधी पण तो डायरेक्ट नाश करत नाही, संधी देतो आणि संधी देत असताना त्याने स्पष्ट सांगितलं की माझ्या सेवकाशी मी कसं लपवू, जरी ते पापी लोक असले तरी देखील मी लपवणार नाही, कारण की माझा व्यक्ती, माझ्या या अब्राहमाचा एक नातलग जो आहे तो त्या देशामध्ये राहतो, त्या नगरामध्ये राहतो आणि तो निश्चितच त्याचा काय होणार आहे, त्याच्या देखील त्यामध्ये मरण किंवा त्याचा देखील नाश शक्य आहे, कारण की त्या देशामध्ये राहतो. आणि मग अब्राहमाने काय केलं? अब्राहमाने काय केली? मध्यस्थी केली. अब्राहमाने काय केली? मध्यस्थी केली. खूप सुंदर असं वचन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये 22व्या वचनामध्ये, तिथून ते पुरुष सदोमाकडे वळले पण अब्राहम तसाच परमेश्वराच्या समोर उभा राहिला. ते जे देवदूत आहेत नाशाच्याकडे गेले पण अब्राहम काय म्हणतो? परमेश्वराच्या समोरून मी बाजूला होणार नाही, कारण की त्याला माहिती आहे हे देवदूत कोणाचं ऐकतात? परमेश्वराचं ऐकतात. जर परमेश्वरला मी कन्व्हिन्स केलं, परमेश्वराचं मन जर मी परिवर्तित केलं तर हे देवदूत निश्चितच त्या नाशापासून त्या ऑर्डर देऊन परमेश्वर त्यांना मार्गे फिरवल. त्यामुळे परमेश्वराच्या समोर, दूतांच्या समोर नाही उभा राहिला तो. तुम्ही नाही, आम्हाला मेन माणसाच्या समोर उभा राहायचं. येस प्रियानो, आज समस्या आणि प्रॉब्लेम आली तर तुम्हाला आणि मला परिस्थितीच्या समोर नाही, समाजाच्या समोर नाही, गरिबीच्या समोर नाही, आम्हाला परमेश्वराच्या समोर उभं राहायचं. प्रेज द लॉर्ड. कारण की गरिबी असो, अडचण असो, आजार असो, कोणती समस्या असो, कोणताही प्रॉब्लेम असो, कोण घालवणार आहे? परमेश्वर घालवणार. प्रेज द लॉर्ड. आम्ही तिकडे लढत बसतो, पैसा पैसा पैसा, धन धन धन, डॉक्टर डॉक्टर, मेडिसिन मेडिसिन, हे तिथे तो लढा नाही पाहिजे. आज सगळ्यांवर नियंत्रण, एकही दवा आहे, त्याचं नाव परमेश्वर, देव, येशू. त्याच्या समोर उभे राहा. अब्राहमाने बरोबर त्याला माहित होतं हा मेन आहे, ह्याच्या समोर मी उभा राहतो. आणि मग त्याने जेव्हा पहिले 50 मागितले, मग 45 मागितले, मग 40 मागितले, मग त्याच्यानंतर तो 30 वर आला, 20 वर आला, 10 वर बार्गेनिंग सुरू केली. लढतो बिचारा. 50 धार्मिक असेल तर, 45 धार्मिक असेल तर तू नाश करशील का? 40 धार्मिक असेल तर नाश करशील का? 30 असेल का नाश करशील का? 20 असेल नाश करेल का? 10 असेल का नाश करेल का? आणि प्रत्येक वेळेस परमेश्वर म्हणतो नाही. एवढे पण नीतिमान मला जरी आढळले ना या लाखोंच्या नगरांमध्ये, तरी देखील मी नाश करणार नाही. आणि त्याला कळालं की परिस्थिती अतिशय सिरियस आहे, 10 लोक सुद्धा धार्मिक उरलेले नाही. त्यामुळे परमेश्वर जे म्हणतो की माझ्या कानापर्यंत जी ओरड आलेली आहे यांच्या पापाची ती योग्य आहे, परमेश्वर हे खरोखर नाश करण्याच्या लायकीचे आहेच. परंतु परमेश्वराने नाश करत असताना, परमेश्वराने नाश करत असताना तो असा कुठेतरी वचन लिहिलंय का की माझ्या लोटाचं, त्याच्या बायकोचं, त्याच्या कुटुंबियाचा बचाव कर? कुठे दिसलंय का? कुठे लिहिलंय का त्याने? लिहिलंय का लोटाच्या बद्दल काय आलं का वचन? नाही. तो लोकांच्या बद्दल बोलत गेला. त्याला कुठेतरी वाटलं की या लोकांपैकी जेव्हा वाचले लोक त्यापैकी लोट 100% असणार, कारण की हा अब्राहमच्या घराण्याचा, हा तर वाचलच वाचल, त्यामुळे त्याची गरज नाही, त्याला गॅरंटी होती. आणि ते घरही धरलं. परमेश्वराने नाश करत असताना कोणाकोणाला बाहेर काढलं?
10 पैकी कमी आढळले त्याला, है ना? 10 पैकी कमी आढळले, कारण की किती मुली होत्या त्याला, अब्राहमाला, सॉरी लोटला? किती मुली होत्या? त्याचे हात धरून बाहेर काढलं. पती पत्नी आणि 2 मुली. आणि त्याच्या जावयांनाही प्रयत्न केला. जावई म्हणे नाही नाही, हे सगळं माझ्या टाइमपास चाललेला, काही गरज नाही. आणि अशा प्रकारे 4च लोक बाहेर आले. 4 पैकी एक आणखीन गळून गेला, मिठाचा खांब झाला. 3च आले शेवटी बाहेर, बरोबर आहे, लोटा बरोबर. आणि त्याच्या 2 आणि या बाहेर आलेले. प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की परमेश्वराला बरं वाटलं की यस, हा अब्राहम जो आहे तो राष्ट्रपिता होण्याच्या लायकीच आहे, कारण की तो आपल्या निश्चितच पुतण्यासाठी, त्याच्या फॅमिलीसाठी आज देखील मध्यस्थी करत आहे. आज पित्यांना मी हा प्रश्न विचारतो, मातांना हा प्रश्न विचारतो, घरातल्या वडीलजनांना हा प्रश्न विचारतो की खरोखर तुम्ही आणि मी आपल्या कुटुंबासाठी देवाकडे मध्यस्थी करतो काय? तुम्ही म्हणता हो ना पाळक साहेब, आम्ही करतो ना, त्यांना पैसे मिळावं, त्याला चांगला जॉब मिळावा, त्याला चांगली नोकरी मिळावं, त्याचं करिअर चांगलं बनावं, त्याला फ्लॅट मिळावा, त्याला गाडी. अहो ह्या गोष्टी नाही, परमेश्वर तुम्हाला आणि मला या गोष्टीसाठी निर्मित केलं नाही. धार्मिकता त्याचं राज्यामध्ये आहे का ते? कारण की ह्यांच्याकडे पण सगळे पैसे पाणी साजवून गमवणारा जगातला श्रीमंत देश होता. वाचले का ते? नाही. कारण की पैशाने, धनवानाने, पैशाने तुम्ही वाचणार नाही. परमेश्वराच्या आज्ञा पालनाने तुम्ही वाचतात. आणि ते जर दिसत नाही तर त्यासाठी एक वडील म्हणून परमेश्वर संधी दे, परमेश्वर संधी दे. निश्चितच हे बदलतील. परमेश्वर यांच्यामध्ये, मला माहिती आहे सगळं काही चांगलं आहे, परंतु जी गोष्ट तुला हवी आहे, परमेश्वरला काय धनसंपत्ती द्यायला जगात ठेवलं का तुम्हाला? मला नाही. परमेश्वर जे हवं आहे तेच नेमकं त्यांच्याकडे नाही. म्हणजे काय नाहीये? पाप, अशुद्धता त्यांच्यामध्ये भरलेली आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे? परमेश्वराचा क्रोध या राष्ट्रावर उतरला. परंतु अब्राहम उभा राहिला, आणि अब्राहम उभा राहून काय करतो? उत्तम प्रकारे मध्यस्थी करतो. आणि त्याने त्याच्या मध्यस्थीद्वारे लोट आणि त्याची फॅमिली बचावलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणखीन एक व्यक्तीकडे जाऊया, आणि जो एक आणखीन स्टेप पुढे घेतो, निर्गम. निर्गम, आणि यामध्ये 32वा अध्याय, निर्गम याचा 32वा अध्याय, आणि वचन आपण बघूया 30व वचन. हा, दुसऱ्या दिवशी मोशेने जेव्हा बघितलं की सगळे इस्रायल लोक एकदम पापामध्ये आहे, आणि जर आपण मागे टायटल बघितलं तर सोन्याचं वासरू करून ते सगळ्याच एकदम बिथरलेले लोक आहे, देवाला सोडलं आणि वासराचीच उपासना सुरू केलेली. त्या समय जेव्हा क्रोध उतरला असताना मोशे लोकांस काय म्हणतो बघा, तुम्ही हे घोर पातक केलेले आहे, हे देवाला न आवडणार आणि खूप क्रोध ओतणार असं पातक आहे. अब्राहम परमेश्वरच्या समोर उभा राहिला. हा म्हणतो आता मी परत डोंगरावर चढतो. आता मी खाली आलोय, एवढं डोंगरावर उतरून किती वर्ष, बिचार 120 वर्षाचा माणसाला किती मेहनत करून घ्यावी, त्याला काही लिमिट आहे का काय? आता डोंगरावर बिचारा उतरून आला, चला परत डोंगरावर चला. काय तर आता माझ्या लोकांचा नाश होतोय. काय त्याचं पूर्ण खानदान होती का ती? नाही. परंतु त्याला लिडरशिप दिलेली होती. 40 वर्षापासून त्यांचं तो नेतृत्व करत होता. आता मी परत जातो. काय? कदाचित तुमच्या पापाचं प्रायश्चित मला करतील, जातो मी परत. परमेश्वरा, मला माहिती आहे आता ह्या लोकांवर तर तुझा क्रोध झाला, आता हे मरणारच आहे, यांना आता वाचवणं कठीण आहे. पण आता मी एज अ मध्यस्थ म्हणून मी जातो. मी त्यांच्या पापाच्या बद्दल क्षमा मागतो, रडतो, देवाच्याकडे प्रायश्चित मागतो. कदाचित देवाचं मन बदलल. मग मोशे 31व्या वचनामध्ये परमेश्वराची कशी मध्यस्थी करतो हे महत्वाचं आहे. वाचा. बिचारा परत चालला, डोंगरावर गेला, परत तिथे सुरू केली मध्यस्थी, आणि काय म्हणतो? हाय हाय हाय,
हे लोक किती वाईट आहे, परमेश्वर सगळं काही दिलं दिलं दिलं, परंतु हे काही बदलायला तयार नाही. आकाशातून तो मान्ना पाडला, बुट कपडे झिजले नाही, आजार पण नाही, हे सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये असताना देखील ते लोक किती पातकी आहे, नेहमी कुरकुर करतात, तुझ्या विरोधात बोलतात, आणि आता तर त्यांनी दुसरेच देव बनवून ठेवलेले आहे. या सर्व गोष्टीमुळे मोठा अन्याय मला आणि घोर पातक माझ्या लोकांमध्ये दिसतो. पुढे, यांनी आपल्यासाठी सेनाचे देव बनवले, तरी तरी तू त्यांच्या पातकाशी क्षमा करशील का? परमेश्वर त्याला माहित होतं की बाबा आता हे फार मोठं घोर पातक याने करून ठेवलेलं आहे, आता याची क्षमा इतकी सोपी नाही. मग त्यांनी काय मध्यस्थीसाठी एक एक म्हणतात ना, एक डाव टाकला असं म्हटलं तरी चालेल. तो काय म्हणतो? यस, न करशील तर ते पुस्तक, ते जीवनी पुस्तक आहे, जिथे माझं नाव निश्चितच लिहिलेलं आहे, माझी गॅरंटी आहे, ती पुस्तकातून माझं नाव पुसून टाक, मला या लोकांबरोबरच मारून टाक, मलाही नाही जगायचं. बघा, ही आहे महत्वाची गोष्ट. आम्ही बाहेर, खिंडीतून बाहेर राहून, आपल्या लोकांच्या समोर बाहेर राहून आम्ही बाबा तुझ्यासाठी प्रार्थना करतो, तुम्ही नाही. मोशेने म्हटलं की जर मरत आहे ना, मलाही मार, मलाही नाही जगायचं. तुझा क्रोध उतरत आहे ना, अब्राम बाहेर होता, क्रोध इत्या देशामध्ये उतरत होता, पण मोशेने एक पाऊल आणखी स्टेप पुढे घेतले. तो म्हणतो की नाही नाही नाही, मी जाणार, मारायचं, मलाही काढा, मलाही मार, सगळ्यांचं संपूट टाकतो, नको मला हे जीवन. एवढं प्रीती, एवढी प्रेम आपल्या एक राष्ट्रासाठी. आज ते राष्ट्राची अवस्था आपण बघत आहोत काय आहे. आज ते नियमशास्त्र देणारं राज, खऱ्या अर्थाने नियमशास्त्र आणि त्या राष्ट्राने परमेश्वराचा विसर पडलेला आहे. त्यामुळे त्यांची अवस्था काय, आजच आपण सुरुवातीला ऐकलेलं आहे. हो प्रिय, मोशे सारखे, अब्राहमासारखे जेव्हा मध्यस्थ उभे राहतात, तर आपण म्हणून आता कुठे मोशे आणि कुठे अब्राहम? यस, परमेश्वर कोणीतरी उभा आहे जो एकमेकांसाठी प्रार्थना करतो. त्यासाठी देव तुमच्या आणि माझ्याकडे बघत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याच्यासाठी फार क्वालिटी पाहिजे, फार शिक्षित पाहिजे. प्रार्थना करा, परंतु प्रार्थना करत असताना जिव्हाळा, कळवळ, तळमळ आपल्या लोकांसाठी की नाही, यांचं बचाव व्हायलाच पाहिजे. मला विश्वास आहे परमेश्वर माझी प्रार्थना ऐकल, त्यांना क्षमा करेल आणि संधी देईल. अशा प्रकारची वृत्ती जर त्यांनी ठेवली आणि अशा प्रकारची जर मध्यस्थी केली, तर ह्याला प्रार्थनेसाठी देव वाट बघत आहे. आणि यामुळे या स्केलसाठी परमेश्वर म्हणतो की मी वाट बघितली, परंतु मला कोणी देखील दिसला नाही, आता मी त्याचा बचाव करतो. शेवटी नव्या करारामध्ये संत पौलकडे बघू आणि मग मी संपवतो. संत पौलाकडे आपण बघूया, आणि तो रोमकरास पत्र 9व्या अध्यायामध्ये संत पौल देखील, आता ह्या आपण दोन महान ग्रेट लोकांकडे तर बघितलं, परंतु आता शेवटी संत पौल रोमकरास पत्र 9व्या अध्यायामध्ये आणि पहिल्या 3 वचनामध्ये काय म्हणतो बघूया. मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझी सत्विवेक, यस, मी खोटं बोलत नाही. मी जे काय लिहिते ते मी काही लबाडी करत नाही. माझी बुद्धी मला सांगत आहे मी काय बोलत आहे. आणि मंडळीबद्दल तो काय म्हणतो? यस, या मंडळीकडे बघून, या लोकांकडे बघून, हे पापामध्ये मरत आहे लोक, ही माझी फॅमिली आहे, मी त्यांचा एक आत्मिक पित्ता आहे, ज्यांनी मी ख्रिस्तामध्ये त्यांना आणलेलं आहे. परंतु आज त्यापैकी अनेक लोक आहे जे आज देखील पापामध्ये, नियमशास्त्रामध्ये आणि रीतिरिवाजामध्ये दडपून मरत आहे. त्याच्याबद्दल तो म्हणतो की त्याला बघून माझ्या अंतःकरणात खेद, माझ्या अंतःकरणात मोठ्या वेदना होते. कारण यस, ते देहिक दृष्ट्या माझे नातलग आहे. ते पण यहुदी, मी पण यहुदी. ते पण ख्रिस्ती, मी पण ख्रिस्ती. परंतु पुढे मी स्वतः, बोला, मी स्वतः ख्रिस्तापासून शापग्रस्त व्हावे, हे जर शक्य असतं तर मी तशी इच्छाही केली असती. बघा, जसं हा सांगितलं ना,
जीवन पुस्तकातून माझं नाव काढून द्या. संत पौल नव्या करारामध्ये काय म्हणतो, अरे शाप द्यायचा ना, मला देऊन टाक शाप बाबा, मला शापाने मार, परंतु दया कर. या लोकांवर माझे लोक आहे, यांना तू असं करू नको. बघा नव्या करारामध्ये देखील संत पौल एवढी सेवा केल्यानंतर शेवटी तो आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लोकांसाठी म्हणतो माझ्यावर शाप होत. आणि वचन 10 सुरुवातीला पण परत एक वार तो म्हणतो काय, कशासाठी मी करत होतो प्रार्थना. 10 आणि पहिलं वचन बघ, देवाजवळ माझी ही इच्छा मनीषा हीच आहे की त्यांचं काय व्हावं, त्यांचं तारण व्हावं, त्यांचा बचाव व्हावा, त्यांना मुक्ती मिळावी. वयास प्रियांनो, आज तुमची आणि माझी काय मनीषा आहे, काय इच्छा आहे की माझ्या लोकांचं तारण व्हावं का, माझ्या लोकांची मुक्ती व्हावी का, की मी माझ्या मुलांना धन मिळावं, माझ्या मुलांना पैसा मिळावा, माझ्या मुलाला इस्टेट मिळावी, माझ्या मुलाला स्टेटस मिळावं, माझ्या मुलांना नाव मिळावं, याबद्दल आपण प्रार्थना करत आहोत का. आणि अशा समय देव जेव्हा बघतो तो म्हणतो की मी सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहे, परंतु मग हे धार्मिकता, हे पवित्र शास्त्र, हे देवाची सेवा, ह्या गोष्टी कधी दिसणार. तुम्ही तर त्याच्यातच मग्न झालेले आहे, तुम्ही तर ते सोनेरी वासरू मध्येच मग्न होऊन गेलेले आहे. मग ह्याचं काय, ते सियोन दुधामधाचा प्रदेश, ते कनान देश, यामध्ये मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे. हे देश काही तुमचं देश नाही, ही जागा तुमचीसाठी नाहीये, ते जागा तर मी तयार केलेली, तिकडे जागा तुम्हाला जायचं, तुम्ही तर ह्याच जागेमध्ये आपलं बसता ठोकून बसून गेलेले आहे. कधी तुम्ही सुधारणार, कधी तुमचा सुधारणूक तुमच्या जीवनात दिसेल, कधी तुम्ही बदलणार. ठीक आहे, ते बदलत नाही, ते जकडलेले, ते बांधलेले, ते निश्चितच बेड्यांमध्ये, परंतु त्यांच्यासाठी कोणी देखील उभा नाही, कोणी देखील त्यांच्यासाठी मध्यस्थी करत नाही. हे बघून देवाला अतिशय वाईट वाटतं. देवाला अतिशय वाईट वाटतं की आहे माझे लोक, परंतु पुढे जाऊन अब्राहमासारखं देवाच्या समोर उभा राहणारा, मोशेप्रमाणे माझं नाव काढ जीवन पुस्तकातून, चालेल परंतु ह्यांना जगू दे असं म्हणणारा, किंवा संत पौल असं म्हणणार की पाप शाप सगळं मला दे परमेश्वरा, यांच्यावर दया कर, असं म्हणणारा मला कोणी दिसत नाही. का दिसत नाही, या बघून देवाला वाईट वाटतं. आणि ते वाईटाचा परिणाम हा आहे की कोणी न दिसल्यामुळे जे लोक प्रार्थनाशील होते त्यांच्या सकट सर्वांचा नाश हा ठरलेला आहे. कारण की जर तुम्ही आणि मी ख्रिस्ताला ओळखतो आणि एकमेकांसाठी प्रार्थना करत नाही, एकमेकांसाठी रदबदली करत नाही, ते तर मरणारच आहे, कारण की त्यांना तर अज्ञानात आहे, ते तर पापीच आहे. पण तुम्ही आणि मी जे म्हणतो की आम्ही प्रार्थनाशील आहोत, आम्ही घरातले विश्वासू आहोत, आम्ही देवालाच अनुसरणार आहोत, आम्हाला प्रभूने निवडलेलं आहे, मग तुम्ही आणि मी काय करत होतो, तुम्ही आणि मी काय करत होतो, तुम्ही आणि मी देखील त्याच्याबरोबर भरडले जाणार आहोत, तुम्ही आणि देखील त्याच्याबरोबर मारले जाणार आहोत. हे सगळं राष्ट्र मेलं आणि तुम्ही देखील त्यामध्ये सापडले जाणार आहोत, हे ठरलेलं आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला विश्वास ठेवायला पाहिजे की आपण प्रार्थना कोणासाठी करत आहोत. आणि प्रार्थना त्या विषयामध्ये आज आपण येत असताना आपण इस्रायलासाठी प्रार्थना करावी. काय इस्रायलासाठी प्रार्थना करावी, कारण की त्यांना देवाने सुबुद्धी द्यावे, त्यांचं परिवर्तन व्हावं, त्यांना खरा मसीहा कळावा. ते बांधले गेलेले, ते जकडले गेलेले, आज देखील ख्रिस्ती राष्ट्र त्यांच्यासाठी उभे राहतात, त्यांना सर्व प्रकारचे सपोर्ट करतात, परंतु त्यांचे नेत्र उघडत नाही. आपल्या घरामधली तीच परिस्थिती आहे. आपल्याला आज बचाव जर हवा आहे, आपल्याला जर सुरक्षा हवी आहे, तर आपल्याला एकच काम करायचं आहे, ते हे आहे की आम्हाला उभं राहायचं आहे. परंतु उभं राहत असताना आम्हाला प्रार्थनामय तर जीवन पाहिजे ना, आम्हाला उभं राहत असताना विश्वास तर पाहिजे ना, आम्हाला येशूमध्ये मजबूत तर पाहिजे ना. आमच्या प्रार्थनेबद्दल जसं आता लिहिलेलं आहे की कोणी देखील नीतिमान आढळला नाही, नीतिमान तर पाहिजे ना. हे जर आहे तरच तर तुमची प्रार्थना ऐकली जाईल. तुमची प्रार्थना स्वतःचीच ऐकली जात नाही, देव तुमची प्रार्थनेकडे कानच देत नाही, तुमच्याकडे दृष्टीच नाही, तर तुम्ही मध्यस्थ कसे बनवू शकतात. तुम्ही तर लोट आहात, तुम्ही अब्राहम नाही, तुम्ही स्वतःच लोट आहात. तर तुम्हाला तर कोणीतरी येऊन तुमची मध्यस्थी करायला पाहिजे. नाही प्रिया, किती दिवस आपण दुसऱ्यांच्याकडून प्रार्थना करून घ्या. आता समय आलेला आहे की आम्ही इतरांसाठी, घरासाठी, कुटुंबासाठी, भावंडासाठी, मंडळीसाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी, इस्रायलासाठी प्रार्थना करावी. आणि जेव्हा देव हे बघतो की हे माझे आज्ञा पालन करत आहे, देव त्यांना संधी देतो. इस्रायली लोकांना देवाने संधी दिली की नाही दिली,
दिली. आपण बघितलं अब्राहमाच्या मुळे काय झालेलं आहे, हे लोक बचावले गेले. संत पावलाच्या मुळे आज आपल्याला दिसतं जगामध्ये आज मंडळांची स्थापना झाली. परमेश्वराने त्या लोकांचा आणि आपल्यासारखे परकीय लोकांचा देखील परमेश्वराने बचाव केला. परमेश्वर करणार, अद्भुतरित्या करणार. आज प्रश्न हा येतो, आम्ही काय करणार आहोत? प्रार्थना करू. प्रभू आज आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आमचा उत्तम पिता आहे. आज आम्ही या समय तुझ्या मंदिरात आलो आहोत. येशू राजा परत एक वार तुझे नेत्र शोधत आहे. तुझे नेत्र शोधत आहे पित्या. तुझं अंतकरण परत एक वार त्या वधस्तंभावरून हेच म्हणत आहे की माझ्यासाठी माझा आत्मा, माझा जीव तान्हेला झालेला आहे, मला पाणी द्या. ओ येशू आज परत एक वार पिता देखील म्हणतो की खिंडीमध्ये कोणी देखील मध्यस्थ मला आढळत नाही. येशू तो यरुशलेमकडे रडत म्हणतो आणि आज देखील रडत असणार पित्या. आम्हाला माहित आहे की खरोखर त्यांनी डोम सारखे सर्व प्रकारचे शस्त्र, ते वेगवेगळ्या गोष्टी उभारल्या ज्यासारखे मिसाईलद्वारे बचाव व्हावा, परंतु देवाचे पाखर, देवाच्या पंखाखाली येण्याचं त्यांनी स्वीकार केलं नाही. आज पित्या त्याचप्रमाणे सुरक्षा कवच तू आमच्यासाठी उभारण्यासाठी तयार असताना तुझी हीच इच्छा आहे की आम्ही सर्वात प्रथम तुझा आश्रय घ्यावा. आज पित्या त्या प्रार्थना करणारा, त्या मध्यस्थी करणारा, त्या लीडरकडे, त्या पवित्र परमेश्वर निश्चितच पुढारी मध्यस्थीकडे तू बघत आहे. येशू तर कोणी नाही, ते आम्ही आहोत. आम्ही असावं यासाठी पवित्र परमेश्वर जसं अब्राहम हा पिता परमेश्वराचा मित्र म्हणलेला आहे. जगात सर्वोत्तम पिता म्हणून ओळखला जाणारा मोशे होता. संत पौल मंडळाचा संस्थापक होता. त्याचप्रमाणे आम्ही कोण आहोत पिता? आम्ही देखील तुझ्यासाठी प्रिय आहोत, कारण की तू आम्हाला निवडलेला आहे, तू आम्हाला वेगळं केलेलं आहे, तू आम्हाला नेमलं आहे. जसं आम्ही म्हणतो तर आम्ही काम काय करत आहोत यासाठी पित्या की तुझं आम्हाला नेमलं तर आम्ही फळ द्यावं आणि प्रभू येशू मध्ये ते फळ टिकावे. हो येशू राजा, आज आम्ही आमच्या घरासाठी, आज आमच्या कुटुंबासाठी, आज आमच्या शेजाऱ्यांसाठी, आम्ही पवित्र मंडळीसाठी, आज दुखावलेल्या लोकांसाठी निश्चितच प्रार्थना करत आहोत काय यासाठी की ते जे नाशात आहे, जे पापाचं आहे, ते जे अत्याचाराला बळी जात आहे, जे जे नाशा आणि सर्व प्रकारच्या अडचणीमध्ये आहे, ते जे पापाच्या बंधनात आणि बेड्यात जखडलेले, त्यांची मुक्तता व्हावी. करणारे आम्ही नाही, निश्चितच परमेश्वराने लोटाची सुटका केली. परमेश्वराने इस्रायलांना त्या बेडीतून सोडवलं. येशू ख्रिस्ताने आणि परमेश्वराने अनेक विधर्मी लोकांना, हो पवित्र पिता यहुदी तर लोकांचा मुक्त करून मंडळांची स्थापना केली. यस, येशू करणारा तू आहे, करणारा तू आहे. पौलाने पेरलं, अपोल्लोसने पाणी दिलं, परंतु वाढवणारा परमेश्वर आहे, येशू आहे, हा आमचा विश्वास आहे. त्यामुळे पित्या आम्ही पेरत आहोत का? हो, आम्ही पौलाप्रमाणे पाणी घालत आहोत का याचा विचार आज आम्ही करावा. कारण की जर आम्ही मंडळीमध्ये नाश झाला, घरामध्ये नाश झाला, तर त्याची जबाबदारी आमच्याकडे आहे. हो येशू, आज दया कर, कृपा कर पित्या. हरवलेल्या लोकांना, दूर गेलेल्या लोकांना, पापात अधर्माचं असलेल्या लोकांना तू क्षमा कर, तुझ्याकडे घेऊन ये, यासाठी की आमचा देखील बचाव व्हावा. आणि यासाठी आमची प्रार्थना ही वैयक्तिक प्रार्थना नसो, एकमेकांसाठी प्रार्थना असावी. मी प्रत्येक व्यक्ती, इथे बसलेला व्यक्ती जो आहे, प्रत्येक ऐकणारा व्यक्ती आहे, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती आहे, त्याची प्रार्थना तू ऐकतो. तुझं वचन मला सांगतं की धार्मिकतेची प्रार्थना ही अतिशय महत्वाची, मोलाची असते. हो पवित्र परमेश्वर, धार्मिकता जेव्हा आपसात बोलतात तेव्हा परमेश्वर कान देतो, त्याचे नेत्र धार्मिकतेकडे असतात. हो येशू, हे सर्व आम्हाला माहित असताना कशा प्रकारचं धार्मिक जीवन आम्ही प्रदर्शित करतो, कशा प्रकारचं नीतिमान जीवन तो आम्हाला प्रदर्शित करतो, याकरता आम्हाला बळ दे. प्रथम आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रार्थनाशील, प्रेयर वॉरियर म्हणून पुढे यावं. त्यानंतर पित्या आम्हाला निश्चित ती सेवा देव तू दिलेली आहे, ती आम्ही पूर्ण नेणार. आभार मानतो सुंदर समयाबद्दल. प्रभू येशू, येशू, येशूच्याच पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.
धन्यवाद.